2025 लखनौ येथे रात्री 1:30 वाजता. शहर झोपलेलं होतं, पण एका अपार्टमेंटमधून एक हताश महिला फोन करते. तिचा आवाज घाबरलेला, गोंधळलेला. माझ्या पतीने माझ्या मुलीला सोनाला मारलं. पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचतात. त्यांना एक छोट्या मुलीचा निर्जीव देह बेडवर पडलेला सापडतो. तिच्या तोंडातून व नाकातून रक्ताची धार वाहत होती. ती फक्त 6 वर्षांची होती. त्याच खोलीत काही मिनिटांपूर्वीपर्यंत आई व तिचा प्रियकर पार्टी करत असल्याचे पुरावेही पोलिसांना मिळतात. खाल्लेल्या फास्ट फूडचे डब्बे, मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि बऱ्याचशा अर्धवट मिटलेल्या खिडक्या. रोशनी साधारणतः 30 वर्षांची, दिसायला आकर्षक, पण डोळ्यात एक विचित्र थंडपणा. तिचा पती शाहरुख एक सामान्य गृहस्थ, एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीत काम करणारा. त्यांची मुलगी सोना सर्वांची लाडकी. पण गेल्या 2 वर्षांपासून रोशनी व शाहरुख यांचं नातं अत्यंत तणावपूर्ण झालं होतं. शाहरुखचा आरोप होता की रोशनीने त्याच्यावर सतत खोटे आरोप करून त्याला घरातून बाहेर काढलं आणि मुलीलाही आपल्यापासून दूर केलं. दरम्यान रोशनी दुसऱ्याच माणसासोबत म्हणजेच उदित जयस्वाल सोबत राहत होती. हा एक व्यावसायिक पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती होता. या दोघांनी मिळून एक अघोषित लिव्ह इन नातं जपलं होतं. शाहरुखचं सांगणं होतं की रोशनीने पूर्वी सासू, 2 नंदा व मेहुण्यावर खोटे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकले. नंतर ती तिच्या आईच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांच्याशी वाद घालू लागली. संपत्ती तिच्या नावावर करून घेण्यासाठी काही करण्याची तयारी तिने केली होती. शाहरुखला घराबाहेर काढल्यावर ती अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर उदित सोबत राहायला लागली. पण आता तिला वाटत होतं, शाहरुख जर कायमचा संपला तर माझी वाट मोकळी होईल. पोलीस तपासात समोर आलं, शाहरुख फक्त मुलीला भेटायला आलेला होता. काही वेळ राहून तो निघून गेला होता. त्यानंतर रात्री सोना झोपलेली असताना रोशनी तिच्या पोटावर बसली. मुलगी जागी होऊन किंचाळली. तिच्या नाकातून रक्त आलं, पण रोशनी थांबली नाही. तिने थेट तिचा गळा दाबला. ती तोवर दाबत राहिली जोपर्यंत तिचं शरीर थरथरणं थांबत नाही. मुलीचा श्वास थांबला. ती तिची स्वतःची मुलगी होती. मुलगी मृत पडल्यानंतर रोशनीने उदितला बोलावलं. त्याने खिडक्या बंद केल्या, आवाज बंद केला आणि दोघांनी मिळून मद्यपान केलं, चिकन मागवलं, मोबाईलमध्ये गाणी लावून रात्री पार्टी केली. मृतदेह तिथेच ठेवलेला, कोणताही पश्चाताप नाही. रात्री उशिरा रोशनीने पोलिसांना फोन केला आणि सांगितलं, माझा पती आला होता आणि माझ्या मुलीला मारून गेला. ती सतत हेच म्हणत राहिली, तो खूप हिंसक आहे, त्याने सगळं केलं आहे. पोलिसांनी आधी तिच्या तक्रारीवर शाहरुख विरुद्ध गुन्हा नोंदवला, पण फॉरेन्सिक तपासात दिसून आलं, घरात झटापटीचा काही पुरावा नव्हता. मुलीच्या शरीरावरून शाहरुखचे DNA सापडले नाहीत. मोबाईल CCTV फुटेजवरून शाहरुख 10 वाजता निघून गेला होता. रोशनी आणि उदित यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या. तपास अधिक खोलवर गेला, तसतसे रोशनीचे जबाब बदलत गेले. शेवटी जेव्हा तिच्या मोबाईलमधून फोटोज, मेसेज आणि तिच्या पार्टीचे व्हॉइस रेकॉर्डिंग सापडले, तेव्हा ती तुटली. ती म्हणाली, हो, मीच मारलं. ती माझ्या सगळ्या गोष्टीत मध्ये मध्ये आली होती. मी फक्त संपवायचं ठरवलं होतं. शेवटी ती न्यायालयात उभी राहिली, डोळ्यात पश्चाताप नसलेली, निर्लज्जतेची परिसीमा ओलांडलेली एक स्त्री, जिने आपल्या प्रेमासाठी स्वतःच्या मुलीचा खून केला आणि एका निर्दोष बापावर खोटा गुन्हा टाकायचा प्रयत्न केला. प्रेम जर अंध झालं तर त्याचं नाव स्वार्थ असतं. काही वेळा आईपणाच्या मुखवट्यामागे अत्याचार लपतो, पण सत्य किती लपवलं तरी ते एक दिवस समोर येतच. या घटनेतील सर्वात भीषण गोष्ट म्हणजे एका आईने स्वतःच्या पोटच्या मुलीचा खून केला. हा फक्त गुन्हा नाही, हा आईपणाच्या मूळ संकल्पनेवरचा आघात आहे. आईचं काम फक्त मुलांना जन्म देणं नाही, तर त्याला सुरक्षित ठेवणं, शिकवणं आणि त्यासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवणं हेही तितकंच आवश्यक आहे. पण इथे एक आई, रोशनी, जी स्वतःच्या प्रेम प्रकरणासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी मुलीचा जीव घेते, कारण तिला वाटतं की तिची मुलगी तिच्या स्वातंत्र्याच्या आड येत आहे. अशावेळी आपण विचार केला पाहिजे, आई होणं म्हणजे फक्त बायोलॉजिकली प्रक्रिया आहे का, की ती एक मानसिक, सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. या प्रकरणात रोशनी आणि उदित यांचं नातं प्रेम नसून एक स्वार्थी वासनात आणि अपराधी मनोवृत्तीचं मिश्रण होतं. जेव्हा एखादं नातं दुसऱ्याच्या आयुष्याचा नाश करूनच टिकू शकतं, तेव्हा ते प्रेम नसतं, ते संपूर्णतः विषारी स्वार्थ असतो. रोशनीने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्या पतीला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि मुलीचा जीव घेतला. खऱ्या प्रेमाचा अर्थ काय असतो? दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं सुख पाहणं. पण या घटनेत पाहिलं की दुसऱ्याच्या अस्तित्वात आपल्यासाठी अडथळा दिसल्यावर त्या व्यक्तीचा नाश करायचा. ही विकृती आहे, प्रेम नव्हे. या घटनेत सुरुवातीला शाहरुखवरच खोटं खापर फोडण्याचा प्रयत्न झाला. एक बाप जो मुलीला भेटायला आला होता तोच आरोपी ठरवण्यात आला. पण फॉरेन्सिक पुरावे, CCTV आणि तपास अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सत्य उघडकीस आणलं. ही गोष्ट आपल्याला शिकवते की कुठल्याही घटनेचा बाह्य देखावा अंतिम सत्य नाही.
समाजाने आईने काही चुकीचं केलं असणारच नाही अशी सामाजिक पूर्वग्रहाची धारणा ठेवू नये. सत्याच्या शोधात पोलीस, न्यायालय यांना संपूर्ण सत्य पाहण्याची मुभा असली पाहिजे. या घटनेतील मुलगी सोना फक्त 6 वर्षांची होती. तिला प्रेम, वाद, संपत्ती, भांडण यामधील काय समजतं? ती फक्त एक साधी मुलगी होती. तिला फक्त आईची माया हवी होती, वडिलांची सोबत हवी होती. पण तिचा मृत्यू झाला कारण 2 प्रौढ व्यक्तींनी स्वतःच्या लालसेसाठी तिला अडथळा मानलं. ही घटना आपल्याला सतत आठवण करून देते. लहान मुलं आपल्या जगातले निर्णय, मतभेद, क्रोध समजत नाही, पण त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे फार अन्यायकारक आहे. या घटनेने आपल्याला शिकवलं, जे आपल्याला आईवडील, प्रेम अशा शब्दांचं आदर्श रूप वाटतं ते कायम खरं नसतं. खरं कोण आहे, कोण बळी आहे हे उघड होण्यासाठी तपास, वेळ आणि विवेक हवा असतो. कोणालाही केवळ त्याच्या नात्यावरून निर्दोष मानू नका. सत्य शोधण्याचं धाडस ठेवा. आईने तिच्या मुलीचा जीव घेतला या वाक्याने अंगावर काटा येतो, पण हेच वास्तव आहे. समाज म्हणून आपल्याला भावनांची लक्तरं उघडी पाडावी लागतात जेव्हा स्वार्थ, हिंसा आणि स्वैराचाराचे वावटळ येतात. ही घटना आठवण करून देते की नाती काळजीने जोपासावी लागतात, कारण एकदा का ती मोडली की त्यात निष्पापाचे प्राण जातात. मंडळी, या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.